2022चा बघू पेपर. 2023 आपला बघून झाला आहे. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनिर्बंध नाही. म्हणजेच राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन इज नॉट ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट नाही आहे. ओके, त्याला काही बंधन आहेत, रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आहेत. सो हे बऱ्याच केसेसमध्ये सांगितलं आहे. 2 महत्त्वाच्या केस देतो इथे की बाबा ह्या 2 केसनी सांगितलं. पहिली तर आहे तुमची चारुलता जोशी केस आहे 1999ची, आणि श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015ची केस. सो ही जास्त लँडमार्क आहे सेकंडवाली. सो बऱ्याच केसेस आहेत, पण ह्या 2 लक्षात ठेवा. किंवा ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे अनिर्बंध नाही. सेकंड, भाषण स्वातंत्र्यामध्ये शांत राहण्याचा अधिकार देखील गृहीत आहे. म्हणजेच राईट टू स्पीच इम्प्लाइज द राईट टू सायलेन्स. आता ही पण सुप्रीम कोर्टचीच केस आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे की बाबा आर्टिकल 19(1)च्या अंडर जो आहे तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही शांत पण राहू शकता. तर बिजॉय इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरला 1986ची केस आहे की बाबा तिथे शाळेतले काहीतरी 3-4 मुलं होते, शाळेत का कॉलेजमधले. सो त्या लोकांनी राष्ट्रगीताला काहीच बोलले नाही का. राष्ट्रगीतामध्ये फक्त गप्प शांत उभे राहिले, राष्ट्रगीत बोलले नाही. तर शाळेतनी त्यांना काढलं शाळेतून बाहेर. ते कोर्टात गेले किंवा आम्हाला राईट टू सायलेन्स नाही का, आम्हाला शांत राहण्याचा अधिकार आहे. सो त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टने त्यांच्यासाठी निकाल दिला की तुम्ही ठीक आहे उभं राहा, पण तुम्ही शांत राहू शकता नाही का. तुम्हाला कोणी कंपल्सरी करणार नाही की तुम्ही राष्ट्रगीत बोलायलाच पाहिजे. तिसरं, माहितीचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. हे तुम्हाला सुप्रीम कोर्टची केस आहे. आता RT ॲक्ट तुम्हाला माहिती आहे 2005ला आला आहे आपला, पण त्याच्या आधी सुप्रीम कोर्टने 1976मध्ये सांगितलेलं की बाबा राज नरेन ही जी केस आहे वर्सेस उत्तर प्रदेश, या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की हा तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे, माहितीचा अधिकार. सो हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं जे बोललं आहे की बाबा राष्ट्रीय ध्वज फडकवणे हे अभिव्यक्तीचे प्रतीक आहे, जे अनुच्छेद 19(1)(a)च्या कक्षेत येत नाही. ॲक्च्युली येते, ठीक आहे. आणि ही केस कोणती आहे? तर ही नवीन जिंदाल केस आहे 2004ची. युनियन ऑफ इंडिया वर्सेस नवीन जिंदाल केस 2004. 19(1)(a)च्या अंडर येतं की बाबा तुम्ही राष्ट्रध्वज फडकवताय, हे तुमचं आर्टिकल 19(1)(a)च्या अंडर जी आपली अभिव्यक्ती आहे, भाषण अभिव्यक्ती, त्याच्या अंडर ते येतं. सेकंड क्वेश्चन बघा, मिनर्वा मिल्स प्रकरणाच्या परिणामी डॅश डॅश असल्यास कलम 31C द्वारे कायदा संरक्षित केला जाईल. ॲज अ रिझल्ट ऑफ मिनर्वा मिल्स केस अ लॉ विल बी प्रोटेक्टेड बाय आर्टिकल 31C. एखादा कायदा आर्टिकल 31C अंडर प्रोटेक्ट केला जाईल. ठीक आहे. कधी? इट हॅज बीन मेड टू इम्प्लिमेंट द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ आर्टिकल 39B अँड आर्टिकल 39C. जर तुम्ही 29AB आणि 29C मधल्या जर मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणार असाल तर तुमचा जो काही कायदा असेल तो 31C अंडर प्रोटेक्ट केला जाईल. जरी तो कायदा तुमच्या आर्टिकल 14ला किंवा 19ला व्हायोलेट करत असला तरी पण तो प्रोटेक्ट केला जाईल. ओके, हे बघा आर्टिकल 31C काय आहे? प्रोटेक्ट्स लॉस दॅट गिव्ह इफेक्ट टू आर्टिकल 39B अँड C फ्रॉम बिंग चॅलेंज फॉर व्हायोलेटिंग आर्टिकल 14 अँड 19. तुम्हाला माहिती आहे की आपले फंडामेंटल राईट्स कधी पण DPSPपेक्षा फंडामेंटल राईट्सला कधी पण इम्पॉर्टन्स दिलं जातं नाही का. सो पण ही जी विषय 31Cच्या बाबतीमध्ये जर तुम्ही जर असं काही कायदे बनवत आहे की ज्या कायद्यामुळे तुम्हाला 39B आणि 39C इम्प्लिमेंट करायचे आहेत, तर अशावेळी तुम्हाला ते 31Cच्या अंडर ते प्रोटेक्ट होतील. ओके, जरी 14-19 व्हायलेट होत असले तरी पण ह्या लोकांना प्रोटेक्ट केलं जाईल. सो हे मिनर्वा मिल्स केसमध्ये सांगितलं. आता 29B आणि 29C एवढे का महत्त्वाचे की त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे? तर 29B आणि C बघा काय. 29B स्टेट्स दॅट द ओनरशिप अँड कंट्रोल ऑफ कम्युनिटी रिसोर्सेस शुड बी डिस्ट्रीब्युटेड टू सर्व द कॉमन गुड. म्हणजे की बाबा संसाधने जे रिसोर्सेस असतील त्याची मालकी म्हणा किंवा ते लोकांमध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. ओके, लोकांच्या चांगल्या हितासाठी नाही का, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे रिसोर्सेस. हे जर तुम्हाला करायचं तर तुमचा कायदा प्रोटेक्ट केला जाईल. ओके, 14-19 जाऊ द्या खड्ड्यात असं. दुसरं आहे की बाबा 39C, 29 बोललो असेल मे बी मी, 39 आहे ते 39C स्टेट्स दॅट द इकॉनॉमिक सिस्टीम शूड नॉट कॉन्सन्ट्रेट वेल्थ अँड द मीन्स ऑफ प्रोडक्शन टू द कॉमन डेट्रिमेंट. म्हणजेच काय, जे तुमची इकॉनॉमिक सिस्टीम आहे भारताची ती अशी नको की ज्याच्यामुळं श्रीमंत होत जाईल नाही का. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ. आता अंबानीच्या लग्नामध्ये तुम्ही बघितलं काहीतरी मला वाटतं साखरपुड्यालाच 1000 कोटी खर्च केले होते त्यांनी. सो
एवढे पैसे नाही का, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ. सो हे तुम्ही थांबवण्यासाठी जे काही कायदा जर केला तर तो तुमचा 31C अंडर प्रोटेक्ट होईल. ठीक आहे. जरी अंबानी म्हणला की माझं 14 व्हायलेट होते, 19 व्हायलेट होते, काय नाही, ओके, आपल्यासाठी 31C महत्त्वाचं आहे. ठीक आहे. किंवा 39B 39C महत्त्वाचे आहेत. समजलं ना. तिसरं बघा, भारतामध्ये जनहित याचिकांच्या वाढीसाठी कोणते घटक जबाबदार. आता हा क्वेश्चन एकदम इझी आहे, तुम्हाला काहीच माहीत नसलं तरी अटेम्प्ट करू शकता, कारण इथं तुम्हाला वाढ विचारले नाही का. ग्रोथ ऑफ PIL म्हणजे ही चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह थिंग. आता पॉझिटिव्ह गोष्ट जर घडणार असेल तर त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह घटकच लागतील ना, पॉझिटिव्ह रिझन लागतील. जसं की पहिलं, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपली चांगलीच आहेत. ठीक आहे. द कॅरेक्टर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, न्यायालयात उभे राहण्याच्या अधिकाराची लोकस स्टँडी उदारमतवादी व्याख्या. लोकस स्टँडी म्हणजे काय, किंवा उभं राहण्याचा अधिकार इथं दिले बघा. इट मीन्स द पर्सन हू हॅज द राईट टू नॉक ॲट द डोअर ऑफ द कोर्ट. तुम्ही उद्या कोर्टात गेले की माझ्यासोबत अन्याय झालं तर त्याला काय म्हणणार आपण, तुम्ही जाता तिथे जाऊन उभं राहताना त्या गोष्टीला आपण म्हणतो लोकस स्टँडी. सो त्याची व्याख्या उदारमतवादी केली, म्हणजेच काय की बाबा तुमच्याऐवजी दुसरं कोणतरी जाऊ शकतं. ओके, तुमच्याऐवजी दुसरंच कोणतरी येईल, ते म्हणतील अरे याच्यावर अन्याय झाला आहे किंवा ह्या लोकांवर अन्याय झाला आहे, मला त्यांच्यासाठी लढायचं आहे. मग उदारमतवादी व्याख्या केली, लिबरेट केली, लिबरल केली ही व्याख्या, लिबरलाइज करून टाकली. ठीक आहे. ज्या लोकांना जाता येईल त्यांच्या वतीने दुसरं कोणतरी येईल तरी चांगली गोष्ट आहे परत. आणि C की बाबा गरीब आणि उपेक्षितांना मदत करण्यासाठी न्यायिक नवकल्पना आहे. दिस इज अ इनोव्हेशन आहे, ज्युडिशियल इनोव्हेशन. सो दिस इज ऑल्सो पॉझिटिव्ह थिंग. आणि D आहे की बाबा पुरेशा प्रगतीशील सामाजिक कायद्यांचा अभाव. आता अभाव म्हणता येते, अभाव म्हटलं काय झालं, नेगेटिव्ह झालं. सो नेगेटिव्ह इथं येणार नाही. सो उत्तर तुमचं ABC. एकदम इझी, नीट वाचा क्वेश्चन. फक्त वाढ आपल्याला पाहिजे, PILची वाढ होते, चांगली गोष्ट होते. सो त्यासाठी चांगले रिझन्स. आता थोडं एक्स्ट्रा माहिती मी दिलं इथं की बाबा देशातली पहिली जनहित याचिका ही हुसेन आरा खातून, ऑफिशियली जर म्हणाल तर हुसेन आरा खातून. तसं ADM जबलपूरवाली पण आहे आधी, पण त्याच्यामध्ये इनडायरेक्टली एवढं आलं आहे PILचं, पण इथं प्रॉपर PILचं हे झालं नाही का सुरुवात. सो ही काय होती केस. सर 1979 साली बिहारच्या तुरुंगात शिक्षेचा कालावधी उलटूनसुद्धा 18 कैदी खटल्याच्या अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत होते. म्हणजे विचार करा, त्यांना जेवढी शिक्षा झाली, फॉर एक्झाम्पल त्यांना 10 वर्ष शिक्षा झाले, तर त्यांची 10 वर्षाची शिक्षा संपली भोगून आणि अजून पण त्यांचा अंतिम निकाल आला नव्हता कोर्टातला. म्हणजे विचार करा, शिक्षा पण भोगून झाली, अजून कोर्टामध्ये केसच चालू आहे. सो कपिला हिंगोरानी नामक महिला वकिलांनी त्यांचा या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारने संबंध नसला तरीसुद्धा, म्हणजे काय झालं आहे आता तुमचं लोकस स्टँडीची उदारमतवादी व्याख्या की बाबा त्यांच्या वतीने काही संबंध नाही, तरी एक जागरूक कायदाप्रेमी नागरिक म्हणून, ओके, ब्रॅकेटमध्ये दिले, याबाबत याचिका दाखल करून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली की अरे बाबा हे काय चाललं आहे, ह्या लोकांची शिक्षा भोगून झाली तरी पण यांना अजून पण यांचा अंतिम निकाल आला नाही आहे. परिणामी देशभरात खटल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 40,000 कैद्यांना तुरुंगाबाहेर मोका श्वास घेता आला. म्हणजे तिला फक्त 18 कैदी दिसले, पण ॲक्च्युली पूर्ण देशभरातमध्ये असे 40,000 कैदी होते की ज्यांची अजून अंतिम सुनावणी बाकी होती, पण त्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाली होती, त्यांना जे काही शिक्षा दिली होती. न्यायमूर्ती PN भगवती आणि कृष्ण अय्यर यांच्या या निकालाने यांनी हा निकाल दिला होता. जनहित याचिका ही संकल्पना भारतात उदयास आली. सो द राईट टू स्पीडी ट्रायल म्हणजे काय, अंतिम निकालला तुम्ही एवढा टाईम लावताय, नको, आपल्याला स्पीडी ट्रायल पाहिजे. तो स्पीडी ट्रायल हे आर्टिकल 21च्या अंडर तुमचा हा मूलभूत हक्क आहे की बाबा माझा लवकर माझा निकाल लावून टाका. स्पीडी ट्रायल इज अन इंटिग्रल अँड इसेन्शियल पार्ट ऑफ द फंडामेंटल राईट टू लाईफ पर्सनल लिबर्टी गॅरंटीड अंडर आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. केस कोणती आहे तर ही हुसेन आरा खातून, जी आपण आता वाचली, वर्सेस होम सेक्रेटरी स्टेट ऑफ बिहार. कधीची केस आहे, 1979ची. सो व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि केससुद्धा. चौथं बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व अनुमती आवश्यक असते. 1971च्या 24व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले. सो आता ही तर एकच आहे आपलं बरोबर आहे. तर तिथं नंतर महिने काय केले, तर 24 जागी 26 केले, मग इथं 76 42 केले, जे की रॉंग आहे. ठीक आहे. पूर्वानुमती काही लागत नाही. ओके, तुम्हाला इथं काय पूर्वानुमती वगैरे काही लागत नाही. सो हे तुमचे तिन्ही रॉंग आहेत. हा फक्त बरोबर आहे की बाबा त्याला बंधनकारक केलं आहे 24व्या घटना दुरुस्तीने. हे बघा तुमची 24वी घटना दुरुस्ती. गोलकनाथ खटल्याच्या संदर्भात दिलेल्या निकालामुळे ही घटना दुरुस्ती करावी लागली. ह्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या 13व्या कलमात व 368व्या कलमात दुरुस्ती करून संसदेला मूलभूत हक्कासह घटनेच्या कोणत्याही कलमात दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला.
या दुरुस्तीनुसार राष्ट्रपतीला घटनादुरुस्ती विधेयकास संमती देणे बंधनकारक करण्यात आले. 24वी घटनादुरुस्ती 1971. 5वं बघा, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवण्यात आहे? सुकाणू समिती, प्रक्रियाविषयक समिती, वित्तीय स्टाफ समिती, स्टिअरिंग कमिटी, कमिटी ऑन रूल्स आणि काय फायनान्स अँड स्टाफ, ह्या सगळ्यांचे राजेंद्र प्रसाद होते. मूलभूत अधिकार समिती म्हणजेच फंडामेंटल राईट्स सब कमिटीचं कोण होतं? सरदार पटेल होतं. 6वं बघा, भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने डायजेस्ट या प्रकरणात आता किती झाले? 50 वर्ष झालेत बघा. सो 2022ला पण विचारलं त्यांनी, 2023मध्ये पण विचारलं होतं. इवन आपल्या 2024च्या राज्यसभा प्रीमध्ये तर खूप डिटेल क्वेश्चन आला होता क्वेश्चन ऑन द भारती केसवर. सो थोडं आपण याचं इव्होल्युशन बघूयात. 1951ला काय झालं बघा, शंकरी प्रसाद केस होती. पार्लमेंट हॅज द पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन ओके इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट्स अंडर आर्टिकल 368. शंकरी प्रसाद केस म्हणले की बाबा 368च्या अंडर पार्लिमेंट बिंदास घटनादुरुस्ती करू शकते. ओके इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट्स, त्यांना वाटेल ते करू शकतात. 1965ला काय झालं, सज्जन सिंग केस होती. त्या केसमध्ये सांगितलं पार्लमेंट हॅज द पॉवर टू अमेंड एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. परत पार्लिमेंटला फुल पॉवर नाही का, किंवा यांना आहे बाबा, यांच्याकडे आहे आर्टिकल 368, यांना काय वाटेल ते फुल नाही का, दे हॅव पॉवर टू अमेंड एनी पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. 1967मध्ये आता गोलकनाथी थोडा गेम केलेला आहे. काय, फंडामेंटल राईट्स कुड नॉट बी अमेंडेड बाय पार्लमेंट. ओके म्हणजे जरा थोडा इथं धक्का बसला आहे पार्लमेंटला. भाई आम्हाला आधी जरा चांगला सपोर्ट केला आहे ज्युडिशियरीनी, इथं यांना काय झालं की बाबा डायरेक्ट आम्हालाच गेमच केला आहे नाही का. सो असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. 1967ला आय थिंक नेहरू वारलेत ना 1967ला. म्हणजे इथं तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्ही बोलू शकता थोडं जरा आता इथं वीक झालं. इथं जरा मग आता ज्युडिशियरीचा रोल स्ट्रॉंग झाला असं बोलू शकता. त्याच्यावर लक्षात ठेवू शकता हे वर्ष गोलकनाथचं ओके वर्ष लक्षात ठेवू शकता, किंवा मग त्याचं प्रॉपर काय म्हणलं ते पण लक्षात ठेवू शकता की बाबा फंडामेंटल राईट्स कुड नॉट बी अमेंडेड बाय पार्लमेंट. ओके तुम्ही नाही करू शकत आहे. सो मग काय पार्लमेंट म्हणले आम्हाला सांगता काय, ठीक आहे. मग त्यांनी 24वी घटनादुरुस्ती आणली. ते म्हणले की आर्टिकल 368 अँड आर्टिकल 13 अलाउड पार्लिमेंट टू युनिलॅटरली म्हणजे काय, काय देणे घेणे आम्हाला जे वाटेल ते करू. ओके युनिलॅटरली अमेंड फंडामेंटल राईट्स. ओके 24व्या घटनादुरुस्तीने डायरेक्ट 368 आणि आर्टिकल 13 याच्या अंडर पार्लिमेंट युनिलॅटरली फंडामेंटल राईट्सला अमेंड करू शकते. जे उलटं बोलले होते गोलकनाथ, त्या गोलकनाथला बॅलन्स करण्यासाठी 24व्या घटनादुरुस्तीवर किती उशीर आले, 67 कुठून 71 कुठं. मग 73ला काय झालं, मग ही आपली लँडमार्क केस आली केस नोंद. ते म्हणले की बाबा थांबा तुम्ही भांडू नका, तुम्ही पण भांडू नका, आम्ही सांगतो ऐका. तुम्ही काय करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावायचा नाही. ठीक आहे तुमचं पण खरं आणि तुमचं पण खरं, पण काय ऑल पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी अमेंडेड कीपिंग इट्स बेसिक स्ट्रक्चर इंटॅक्ट. ठीक आहे. तो मग 1975ला इंदिरा गांधी राजनरेन केस ॲप्लाइड म्हणजे पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चर लागू, म्हणजे आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत असतात नाही का, वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ॲड होत असतात 1 2 3 4 5 असं. तर मग पहिल्यांदा त्यांनी काय झालं या केसमध्ये झालं की बाबा ॲप्लाइड बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन फॉर द फर्स्ट टाईम अँड स्ट्रक डाऊन द 39th अमेंडमेंट. म्हणजे 39वी घटनादुरुस्ती जी केली होती पार्लमेंटने ती डायरेक्ट ते म्हणले की हे 39वी घटनादुरुस्ती बेसिक स्ट्रक्चरला धक्का पोचवतो, त्याच्यामुळे आम्ही स्ट्रक डाऊन करतो. ओके हे पहिल्यांदा असं यूज झालं ही कन्सेप्ट. 42nd अमेंडमेंट आपली सगळी मिनी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स प्रोटेक्टेड अगेन्स्ट बीइंग कॉल्ड इन क्वेश्चन बाय एनी कोर्ट. म्हणजे ते काय म्हणले, आम्ही आमच्या ज्या घटना दुरुस्ती करू त्याला तुम्ही कोर्टामध्ये आव्हान देऊ शकत नाही. 42व्या घटनादुरुस्तीने सांगितलं. तुम्हाला माहिती आहे इंदिरा गांधी होता, इंदिरा गांधींनी फुल पॉवर हातात घेतली होती. मग ते म्हटले की तुम्ही काय हातामध्ये घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही काय हे चॅलेंज करू शकत नाही कोर्टामध्ये. आमच्या घटना दुरुस्त्या आम्ही करू, तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करायचं नाही. ओके हे असं त्यांनी प्रोव्हिजन केली. मग 1980ला काय मिनरॉ मिल्स म्हणले की बाई शांत बसा, आम्ही आहेत, ज्युडिशियरी आहेत. सो पार्लिमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज लिमिटेड बाय कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ. म्हणजे तुम्हाला जे घटना दुरुस्ती करायचे हे मर्यादित अधिकार आहे. ओके दिस इज लिमिटेड पॉवर, हे तुम्ही काय अनलिमिटेड नाही आहे. ठीक आहे. सो 1980 मिनरॉ मिल्स. 7वा क्वेश्चन बघा, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते 5 विषय राज्यसूचीतून कमी करून समवर्ती सूची म्हणजे स्टेट लिस्टमधून काढून कॉन्कर लिस्टमध्ये टाकले. तर लक्षात ठेवायला बघा, ट्रिक लक्षात ठेवा, WWEF तुम्ही बघायला असेल नाही का, WWF होता आधी, नंतर ते WWE झालं. तो
WWE आणि एफ दोन्ही पण लिहा तिथं आणि पुढं जस्टिस. मग जर तुम्ही WWEF केलं नाही का, म्हणजे फायटिंग वगैरे केली तर तुम्हाला जस्टिस भेटेल, असं लक्षात ठेवू शकता स्टोरी नाही का. जस्टिस म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस असं लक्षात ठेवा. सो WWEF. मग WWEF म्हणजे काय, तर डब्ल्यू बघा, हा बघा WWF म्हणजे काय, वाईल्ड ॲनिमल्स. ओके, वेट मेजर्स. ई म्हणजे एज्युकेशन, एफ म्हणजे फॉरेस्ट आणि जस्टिस. ओके, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. फक्त जस्टिस नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस म्हणजे न्यायव्यवस्थेचे प्रशासन. सो WWEF जस्टिस म्हणजे. आणि हे आकडा पण लक्षात ठेवा की 1 2 3 4 5 गोष्टी आहेत. ठीक आहे, 7वं झालं. 8वं बघा, 103व्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी 10 लाभार्थ्याचे कोणते पात्रता निकष सत्य आहेत. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न, आता प्रश्न रद्द झाला आहे, का रद्द झाला आहे बघू आपण. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 5 लाखांपेक्षा कमी आहे किंवा 5 एकरापेक्षा कमी. आता 5 एकर शेत जमीन हे बरोबर आहे, पण 5 लाख रॉंग आहे. काय आहे ते, 8 लाख आहे. सो पहिला रॉंग झाला. सेकंड, जे कोणत्याही विद्यमान आरक्षणाचे लाभार्थी नाहीत, हे बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. 1000 चौरस फुटापेक्षा जास्त घर किंवा 100 यार्डचा प्लॉट ज्यांच्या मालकीचं आहे. आता हे जास्त नाही आहे, हे कमी पाहिजे तुम्हाला. ओके, जास्त नाही, कमी पाहिजे, तर त्याच्यामुळे सी उडला. आणि महापालिका क्षेत्रात त्यांनी मेन्शन पण नाही केलं की कुठं, तर महापालिका क्षेत्रामध्ये तुम्हाला चौरस यार्डपेक्षा जास्त रहिवासी घर नाही पाहिजे. आणि नगरपालिका अधिसूचित नसलेला, ओके, म्हणजेच गैर नगरपालिकामध्ये 200 यार्डपेक्षा जास्त नसावं, तिथे 150 यार्ड दिले, त्याच्यामुळे हे उडलं. फक्त बी, तुमचं उत्तर बी पाहिजे. ओके, सो त्याला मे बी इथं असत्य लिहायचं असेल. असत्य जर लिहिलं असेल तर तुमचं उत्तर आलं असं ACD. ठीक आहे, सो एकदा बघा, 1000 चौरस फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं रहिवासी घराचं क्षेत्र नसावं. महापालिका क्षेत्रातील कुटुंबाचं रहिवासी घराचं क्षेत्र 100 चौरस यार्डपेक्षा जास्त नसावं. गैर नगरपालिका किंवा ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबाचं रहिवासी घराचं क्षेत्र 200 चौरस यार्डपेक्षा जास्त नसावं. म्हणजे बघा, 100 चौरस यार्ड आणि 200 चौरस यार्ड लक्षात ठेवायला पण सोपं आहे. आणि इकडे 1000 चौरस फूट. 9वं बघा, आता हे 121, 120, 118, 112. 112 तर तुम्हाला माहिती आहे, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आपलं. सो ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच काय असतं, तर बजेट असतं. पण ही पण गोष्ट लक्षात घ्या की बजेट हा शब्द राज्यघटनेमध्ये कुठं मेन्शन नाही. सो ही फॅक्ट लक्षात ठेवा. 112. 120 काय बघा, 120, पार्लमेंट बिझनेस कॅन बी कंडक्टेड इन आयदर हिंदी और इंग्लिश, देर आर सम एक्सेप्शन्स. म्हणजे सभागृहाची अध्यक्षाची परवानगी घेऊन वगैरे तुम्ही कोणत्या भाषेत बोलू पण शकता तिथं आपापल्या भाषेमध्ये. पण तिथं आर्टिकल 120नुसार हिंदी आणि इंग्लिशनुसार त्यांचं तिथं कार्य प्रक्रिया वगैरे चालते नाही का. सो 120 आहे ते, म्हणजे संसदेत वापरायची भाषा. 118 काय आहे बघा, रूल्स ऑफ प्रोसिजर म्हणजेच प्रक्रिया पद्धतीचे नियम. आणि 112 झालं आपलं. 121, रस्ट्रिक्स डिस्कशन इन पार्लिमेंट अबाउट द कंडक्ट ऑफ सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेस, एक्सेप्ट की बाबा जेव्हा त्यांना महाभियोगाची कारवाई असेल त्यांच्यावर, तेव्हा तुम्ही डिस्कस करू शकता. पण बाकीच्या वेळी तुम्ही अजिबात डिस्कस करू शकत नाही. संसदेमध्ये चर्चेवरील प्रतिबंध कशाच्या, तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जजेस यांच्याबद्दलचं जे काही कंडक्ट असेल त्याच्यावर तुम्ही डिस्कस करू शकत नाही. 10वा प्रश्न बघा, भारतीय संविधानाचे अनुच्छेद 17 हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. आर्टिकल 17 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज रिलेटेड टू ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून 1955 पासून अंमलात आला. अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट केम इन टू फोर्स इन जून 1955. सो अनटचेबिलिटी ॲक्ट वॉज पास्ड May 8, 1955. जून 1955 असं झालं आहे. आणि 1976 त्याचं नाव बदललं आहे, काय तर सिव्हिल राईट्स ॲक्ट, जे आपण करतो GS2मध्ये ॲक्ट. ओके, हा नागरी हक्क संरक्षण कायदा, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात GS2मध्ये कायद्याच्या सेक्शनमध्ये. सो तिन्ही पण तुमचे स्टेटमेंट बरोबर आहेत, माहीतच पाहिजेत. आता हे तर हातातले मार्केट, ठीक आहे, तर काय जास्त डोकं लावण्यासारखं नाही आहे. ग्रामपंचायत तुमची कलम 40, सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा व सुरक्षा करणे, हे कलम काय आहे तुमचं, कलम 47. व्यवस्थापनामध्ये कामगारांच्या सहभागाची सुरक्षा करणे, हे कलम काय आहे तुमचं 43 आहे, जे तुमचं 42व्या घटना दुरुस्तीने आलेलं आहे. काम करण्याचा अधिकार म्हणजे कलम 41. सो हे तुझं लक्षात ठेवायला इथं ट्रिक दिला DPSPच्या महत्त्वाच्या DPSP ज्या आहेत. कलम 36, डेफिनेशन ऑफ अ स्टेट कसं लक्षात ठेवणार, इंडिया हॅज 36 स्टेट्स, 28 स्टेट्स आणि 8 UTs. सो असं लक्षात ठेवू शकतात. 36मध्ये काय दिले, किंवा राज्याची
व्याख्या. 37 37 रन्स इन 1 ओव्हर. होऊ शकतं का असं, नाही का? तुम्ही 6 बॉलला 6 सिक्स मारले तर 36 रन होतील, पण 37 रन एका ओव्हरमध्ये युजली नॉट अचिवेबल बाय एनी टीम, होऊ शकत नाही. मग 6 × 6 36 रन्स कॅन बी अचिव्ड. सिमिलरली DPSP इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ, इट इज नॉन जस्टिसेबल. म्हणजेच हे जे आहे 37ला तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचा आहे, अशक्य. 37 रन एका ओव्हरीत होऊ शकत नाहीत. अशक्य म्हणजेच काय, तर नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ. तुम्ही बाबा हे बाय लॉ हे एन्फोर्स करू शकत नाही, नॉन जस्टिसेबल नाही. तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही, नाही का ह्या गोष्टीसाठी. जसं तुम्ही फंडामेंटल राईट्ससाठी कोर्टात जाऊ शकता आर्टिकल 32 किंवा 226च्या अंडर, तसं तुम्ही DPSPच्या अंमलबजावणीसाठी कोर्टात जाऊ शकत नाही, नॉट एन्फोर्सेबल. पण हे आर्टिकल कोणतं आहे तर 37. 39 1 मध्ये बघा कसं आहे, 3 + 3 + 3 + 9. जर तसं केलं तर मग 39 हे होईल. सो हे काय, इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकता. 40 पंचायत तुमचं माहितीच आहे, 40 गाव आहे ट्रिक कोण लक्षात ठेवू शकता. पण याच्यामध्ये अजून एक आहे लक्षात ठेवायला भारी ट्रिक. काय तर पार्ट 9मध्ये तुम्हाला तुमचं पंचायत आहे, शेड्यूल 11मध्ये पण तुमचं पंचायत आहे. मग या दोघांना जर ॲडिशन केलं तर 20 होतात, 20ला 2 केलं तर 40, नाही का? मग तुमचे पंचायत रिलेटेड जे काय राज्यघटनेत दिले ते सगळं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कलम 40, पार्ट 9 आणि शेड्यूल 11. 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड 4 = 4. 45 केअर टू 4-5 years चिल्ड्रन, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. 46 फॉर रन वीकर दॅन 6 रन, 4 रन वीकर दॅन 6 रन, सो प्रोव्हाइड फ्री हिट, नाही का? 4 रन हे 6 रनापेक्षा कमी आहेत, मग तुम्ही फ्री हिट मारा. कशासाठी फ्री हिट मारा, तर सोशल जस्टिस फ्रॉम एक्सप्लोटेशन. सोशल जस्टिस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 46. 47 AK-47 अँड अल्कोहोल्स. म्हणजे आता कसं लक्षात ठेवाल, तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड डॅमेज नाही करायचं आपल्याला, इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ. 48 डबल फार्मर्स इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर ॲनिमल हजबंड्री. सो डबलिंग फार्मर इन्कम आपलं गोल होतं ना 2022पर्यंत आपल्याला करायचं आहे, त्याच्यावर लक्षात ठेवू शकता. 4 × 2 = 8, नाही का? 49 प्रोटेक्ट एव्हरी मॉन्युमेंट ऑर प्लेस लाईक 9 प्लॅनेट्स. 50 सेपरेट, नाही का? आता इथं 50-50 लक्षात ठेवू शकता. ते अजून एक ट्रिक आहे, JE, नाही का? JE ज्युनियर इंजिनियर, ज्युडिशियल आणि एक्झिक्युटिव्ह. आणि 51 शगुन फॉर इंटरनॅशनल पीस. पुढचा प्रश्न बघा, 12 राज्य लोकसेवा आयोगावर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर आयोगाच्या अध्यक्षासाठी कोणते पात्रतेचे निकष सांगितलेत का नाही सांगितले. आपलं बघा कोणी पण चेअरमन होते. आता कोण होतं, पांढरपट्टे सर झाले ते बघा चेअरमन, म्हणजे त्यांचं काहीच बॅकग्राऊंड होतं. किंवा त्यांच्या आधी ते निंबाळकर होते, ते पण काय असं IAS वगैरे किंवा सर्व्हिसमध्ये नव्हते ना, सॉरी निंबाळकर होते वाटतं, पण पांढरपट्टे सर नव्हते कसल्या सर्व्हिसमध्ये वगैरे. किंवा मग UPSCचे पण आता मागे चेअरमॅन केले होते, जे काहीतरी काहीच IAS वगैरे कोणच नव्हतं, उगं PhD वगैरे केली होती, मग त्या लोकांना केलं होतं त्यांनी असं चेअरमॅन. तसंच मग राज्य लोकसेवा आयोगाबद्दल असे काही निकष राज्यघटनेत सांगितले नाही, बरोबर आहे. बघा नाही शब्द आला नाही का, तुम्हाला म्हटलं होतं की नाही शब्द आला की लक्षात ठेवायचं. सुरुवातीस आयोगाचे अध्यक्ष सदस्यांची निवृत्ती वय 60 वर्षे होतं, ते 1975च्या संसदेच्या कायद्याद्वारे वाढून 62 वर्षे करे. 1975 आहे का नाही, काय 1976 आहे. 41वी घटनादुरुस्ती 60 वरून 62 केलेलं आहे. कलम 316 बदल केला आहे. सो 76 1976. बघा इथं घटनादुरुस्ती पण नाही दिली, फक्त इयर दिले, इयरवर खेळलेत ते. सो तुम्हाला 41वी घटनादुरुस्ती लक्षात असून पण उपयोग नाही, तुम्हाला इयर माहीत पाहिजे 1976. बाकी मग हे बरोबर आहे. किंवा आयोगाच्या एखाद्या सदस्याची त्याच लोकसेवा आयोगात पुन्हा दुसऱ्यांदा सदस्य म्हणून नेमणूक करता येत नाही, परंतु अध्यक्ष म्हणून तो नेमणूक होऊ शकते. 13 बघा, लोकपाल संस्थेच्या मर्यादा काय आहेत की बाबा 2013च्या कायद्याने विसल ब्लोअर्सना ठोस अशी प्रतिकारशक्ती विसल ब्लोअर्स म्हणजे काय, किंवा तुमच्या एखाद्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या डिपार्टमेंटला काही चुकीचं काम होते, तर जे लोक हे चुकीचं काम उघड करतात किंवा सांगतात की बाबा हे इथं चुकीचं होते, ते जे माहिती पुरवतात त्यांना व्हिसल ब्लोअर्स म्हणतात. सो या लोकांना प्रतिकारशक्ती नाही आहे. ओके. 2013 ॲक्ट डिड नॉट प्रोव्हाइड कॉन्क्रीट इम्युनिटी. त्या लोकांना असं काय असं हे नाही आहे, इम्युनिटी भेटत नाही आहे ह्या कायद्याने. सो ही मर्यादा आहे, बरोबर आहे. लोकपालला कोणतेही घटनात्मक पाठबळ ऑब्वियसली कॉन्स्टिट्युशनल नाही आहे, ते बॉडी स्टॅच्युटरी आहे. ओके, 2013चा ॲक्ट आहे, कॉन्स्टिट्युशन नाही आहे. सो हे पण बरोबर आहे. लोकपाल राजकीय प्रभावापासून मुक्त नाही, कारण नियुक्ती समितीमध्येच राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. हे बघा कोण आहेत, प्राईम मिनिस्टर राजकीय, स्पीकर ऑफ लोकसभा, लीडर ऑफ ऑपोजिशन राजकीय, चीफ जस्टिस, इमिनंट ज्युरिस्ट. सो इथं तुमचा हा एक माणूस राजकीय आला. मी तर म्हणते स्पीकर ऑफ लोकसभा पण राजकीय, लीडर ऑफ ऑपोजिशन, हे 3 लोक राजकीय आहेत. सो त्याच्यामुळं राजकीय प्रभावापासून मुक्ती नाही. सो हे पण बरोबर आहे तुमचं. प्राथमिक चौकशी दरम्यान म्हणजे नोंदी रेकॉर्ड नष्ट होऊ नयेत यासाठी निर्देश देण्याचा अधिकार लोकपालास नाही.
सो बरोबर आहे का? नाही, त्याला आहे अधिकार. हा बघा, लोकपाल कॅन इश्यू डायरेक्शन्स टू प्रिव्हेंट द डिस्ट्रक्शन ऑफ डॉक्युमेंट्स ऑर रेकॉर्ड्स अंडर आर्टिकल म्हणजे सेक्शन 33 ऑफ ॲक्ट 2013. सेक्शन 33मध्ये सांगितलं की बाबा तो असा निर्देश देऊ शकतो किंवा हे रेकॉर्ड वगैरे नष्ट व्हायला नाही पाहिजेत. सो हे मर्यादा नाही. ओके, हे ॲक्च्युली ही चांगली गोष्ट आहे ना, त्याच्याकडे पॉवर आहे बाबा काहीतरी, त्याच्यामुळे डी उडवला तुम्ही. हा बघा, डी उडवला तुमचं उत्तर आलं. 14 बघा, खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या अनुदानित विना अनुदानित अल्पसंख्याक खाजगी संस्थांसाठी नियामक व्यवस्था तयार करण्याचा अधिकार राज्याला आहे. संविधान भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना मान्यता देते, परंतु वंश किंवा वांशिकतेच्या आधारावर नाही. सो बरोबर आहे. आर्टिकल 31 मध्ये दिलेच आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्स लिंग्विस्टिक अँड रिलिजियस मायनॉरिटी, भाषिक आणि धार्मिक, ॲज अ फंडामेंटल राईट टू एस्टॅब्लिश ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑफ देअर चॉईस. एज्युकेशनल. आणि सी जो ऑप्शन आहे की बहुसंख्याक समुदाय शैक्षणिक संस्थेची स्थापना आणि प्रशासन देखील करू शकतो आणि राज्यघटनेच्या कलम 30(1)(a) अंतर्गत विशेष अधिकारांचा उपभोगतो. हे बरोबर आहे. कोण आहे इथं? बहुसंख्याक नाही. कोणासाठी आहे? अल्पसंख्याकांसाठी, मायनॉरिटीसाठी प्रोव्हिजन आहे. सो त्याच्यामुळं मायनॉरिटी पण कोणती तुमची? लिंग्विस्टिक रिलिजियस मायनॉरिटीसाठी सांगितले 30(1) मध्ये. सो त्याच्यामुळं हे तुमचं रॉंग झालं, सी. 15 बघा, पंच आयोगाच्या शिफारशीनुसार जेव्हा विधानसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल, हंग असेंब्ली ज्याला आपण म्हणतो, तेव्हा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची नेमणूक करताना कोणत्या प्राधान्यक्रमाचा अवलंब करावा? पहिला क्रम आहे, पहिला आहे किंवा निवडणूक पूर्व आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने सर्वाधिक सदस्य जागा असल्याचा दावा केला आहे. निवडणूक पूर्व आघाडीला तुम्ही पहिली प्रायोरिटी द्याल जेव्हा स्पष्ट बहुमत नसेल. मग दुसरी प्रायोरिटी असेल की बाबा निवडणुकीनंतर झालेल्या शासन स्थापन करू इच्छिणाऱ्या आघाडीस. ओके सर, निवडणुकीच्या नंतरची जी आघाडी स्थापन झाली त्या लोकांना तुम्ही सेकंड प्रायोरिटी द्याल. तिसरी प्रायोरिटी द्याल तुम्ही निवडणुकीनंतर झालेल्या शासनात सामील होणाऱ्या राजकीय पक्षाच्या आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे. निवडणुकीनंतर झालेल्या शासनात सामील होणाऱ्या राजकीय पक्षाच्या आघाडीच्या नेत्यास आमंत्रित करावे. आणि शेवटचा बी नंतर हे होतं. आधी आपण निवडणूक पूर्व आघाडी हा पहिला आपला ऑप्शन असेल. दुसरा ऑप्शन असेल आपला की सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या, जर तुम्हाला हे पण नाही भेटलं तर मग हा ऑप्शन की सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करावे ज्याने इतरांच्या पाठिंब्यावर बहुमताचा दावा केला आहे. सर्वात मोठा राजकीय पक्ष किंवा सगळ्यात जास्त कोणाला जागा भेटल्यात. ओके, बाकी बहुमत जाऊ द्या खड्ड्यात. सगळ्यात जास्त जागा कोणाला भेटल्यात त्याच्या नेत्याला आमंत्रित करा. ही दुसरी. ओके, ही दुसरी प्रायोरिटी. तिसरी प्रायोरिटी बाबा ही किंवा निवडणुकीनंतर झालेल्या शासनात सामील होणाऱ्या राजकीय पक्षाच्या आघाडीच्या नेत्यास आमंत्रण. चौथी शेवटची आहे बघ की बाबा निवडणुकीनंतर जी आघाडी स्थापन बनवली त्या लोकांनी किंवा चला बाबा कोणालाच बहुमत नाही, चला आपण आघाडी बनवू, तर याला शेवटचा त्यांनी पर्याय ठेवला आहे पंच आयोगाने. सो हे पंच आयोग आहे, पंच कमिशन, सेंटर स्टेट रिलेशन 2007ला हे स्थापन झालं आणि 2010मध्ये त्यांनी रिपोर्ट सबमिट केला आहे. Panchi Commission was found by the Government of India 2007. It was chaired by Justice Madan Mohan Panchi. The commission was focused on center-state relation. 16 बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? जर विधानसभेने मंजूर केलेले सामान्य विधेयक विधान परिषदेने फेटाळले अथवा 3 महिन्यात मंजूरही केले नाही तर विधानसभा पुन्हा ते विधेयक मंजूर करून विधान परिषदेकडे पाठवते. सो बरोबर आहे. सेकंड किंवा आता हे परत पाठवलं त्यांनी, तर परत पाठवलं त्यांनी किती तर फेटाळले किंवा मग समजा एका महिन्याच्या आत मंजूर, ते 14 दिवस झाले, हे 14 नाही काय, एक महिना पाहिजे. 1 महिन्याच्या आत मंजूर नाही केले तर हे मंजूर झालं असं समजतो आपण. कारण तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेला काय इकडं पॉवर नाही, हे फक्त जास्तीत जास्त टाईम घेऊ शकतात, बस टाईम लावू शकतात, बाकी काही नाही. टाईम एकदा संपला, जसं की पहिल्या इन्स्टन्समध्ये 3 महिने किंवा दुसऱ्या इन्स्टन्समध्ये 1 महिना, नंतर त्यांचं काय देणं घेणं नाही. ओके, हे विधेयक विधानसभेला वाटेल असं ते करू शकतात, मंजूर करू शकतात. सो इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की पहिल्या इन्स्टन्समध्ये तुम्हाला 3 महिने आणि परत रिटर्न गेलं तर मग 1 महिन्याच्या आत त्यांना द्यायचं आहे. ओके, नाही तर नाही जावा घरी, आम्ही आमचं पास करू. तो तिसरं, जर विधान परिषदेने मंजूर केले विधेयक विधानसभेकडे मंजुरीसाठी पाठवले आणि ते विधानसभेने फेटाळले तर त्या विधेयकाचा तिथेच अंत होतो. म्हणजे विधान परिषदेला काही किंमतच नाही. ओके, विधान परिषदेने मंजूर केले विधेयक विधानसभेकडे मंजुरीसाठी पाठवले आणि विधानसभेने फेटाळले, कारण तुम्हाला माहिती आहे विधानसभेकडेच पॉवर आहे, विधान परिषद फक्त नावाला आहे. सो त्याच्यामुळं यांनी फेटाळलं तर संपला विषय, तिथंच अंत झाला. 17,
खालीलपैकी कोणत्या तरतुदी संविधान सभेने 26/11/1949ला कोणत्या आहेत बघा. आता ह्या तर दिल्यात प्रश्नामध्ये. भारतीय नागरिकत्व, राष्ट्रपतीने शपथ घेणे, निवडणूक आयोगाने त्याची कर्तव्ये, सिटिझनशिप, इलेक्शन्स, प्रोव्हिजनल पार्लिमेंट ही पण आले, जे की आपल्याला दिले नाही इथं प्रश्नात. प्रोव्हिजनल पार्लिमेंट, टेम्पररी ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स आणि शॉर्ट टायटल. 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 5 ह्या 5 गोष्टी तुमच्या 26 नोव्हेंबर 1949लाच लागू झाल्यात. सो लक्षात ठेवा 5च्या 5 पाठच पाहिजेत. 18 बघा, भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोग. आता हे सगळ्यात इझी क्वेश्चन, हा आयोगाने सारखं रिपीटच करत असतं. तर चुकीचं विचारलं आहे. राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग, व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन केल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर करता येऊ शकते. मात्र राज्यघटनेचा भंग याची व्याख्या राज्यघटनेने दिली नाही. हे लक्ष बघा, नाही शब्द आला, म्हटलं का नाही आलं की लक्षात ठेवायचं चांगलं. महाभियोगाच्या कार्यकाळात राष्ट्रपतीस निलंबित ठेवण्याची तरतूद नाही. ओके, बरोबर आहे. संसदेच्या सर्व सभासदांना राष्ट्रपतीच्या निवडीमध्ये महाभियोगामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे का? नाही. निवडीमध्ये कोण असतं? फक्त इलेक्टेड लोक असतात तुमचे. कोणते इलेक्टेड? तुमचे पार्लमेंटमधले इलेक्टेड असतील, राज्यसभा, लोकसभा, आणि खाली विधानसभेतले पण इलेक्टेड पाहिजेत, फक्त इलेक्टेड. आणि जेव्हा महाभियोग करता तुम्ही महाभियोगाला, मग तुमचे फक्त संसदेमधले लोक पाहिजेत. सगळे चालतील, लोकसभा, राज्यसभा सगळे चालतील, इलेक्टेड, नॉमिनेटेड, नामनिर्देशित पण चालतील. मग ज्या लोकांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतो ती लोक त्याला महाभियोगाच्या वेळी वोट करू शकतात. विचार करा. सो निवडीच्या वेळी संसदेतील नामनिर्देशित सदस्य नसतात, पण महाभियोगाच्या वेळी नामनिर्देशित सदस्यसुद्धा असतात. सो 18. 19 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1963च्या 15व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60वरून 62. सो बरोबर आहे. 1976च्या 41. आता आहे बघा, हे रिपीट झालं, आपण आत्ताच बघितलं होतं. बघा इथं आहे का, हे क्वेश्चन नंबर 12 इथं लगेच रिपीट झाला आहे. क्वेश्चन नंबर 12. सो इथं बरोबर दिले त्यांनी, किंवा 60वरून 62 आहे. 41वी घटनादुरुस्ती, इयर पण दिले. सो दोन्ही बरोबर आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे, किंवा सर्वोच्च न्यायाधीशांचं वय 62 असं काही झालंच नाही, त्यांचं आधीपासूनच 65 आहे. सो हे तुमचं उत्तर. हे बघा, द ओरिजिनल रिटायरमेंट एज ऑफ सुप्रीम कोर्ट जजेस वॉज 65 years ॲज पर आर्टिकल 124(2) ऑफ कॉन्स्टिट्यूशन. दिस एज इज स्टील इन इफेक्ट टुडे. हे काय बदलच नाही, आधीपासून 65 आहे. 20 बघा, नीती आयोगाची उद्दिष्टे बघा. आता हे तंत्रज्ञान सुधारणा, क्षमता, राष्ट्रीय विकासाचे प्राधान्यक्रम, क्षेत्रीय धोरणे यांची सामायिक दृष्टी विकसित करणे, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ, धोरणात्मक दीर्घकालीन धोरण आणि कार्यक्रमांची रचना करणे. आता इथं बघा, हे जे म्हणतात किंवा टू फोस्टर ॲज म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, इनडिस्ट्रिब्युटेबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिव्ह स्टेट्स. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ तर आपण आहोत, ठीक आहे, बरोबर आहे. पण आपल्याला हे करायचं नाही आहे ॲक्च्युली, म्हणजे याला जास्त प्रमोट करायचं नाही, आपल्याला राज्यांना जास्त प्रमोट करायचं आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ज्याला आपण म्हणतो, हे जास्त प्रमोट करायचं आहे नीतीला. त्याच्यामुळे हे जर कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, किंवा राज्यांचा विकास करायचा आहे, राज्यांना सहकार्य करायचं आहे, ओके, राज्यामध्ये कॉम्पिटिशन लावून त्यांची ग्रोथ करायची आहे, तर याला तुम्ही सपोर्ट करता. याचा अर्थ हे त्याचं एक्झॅक्ट उलटं होतं. इकडे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला, युनियनला जास्त सपोर्ट करताय. विनाशी राज्य आणि अविनाशी संघ, नाही का, म्हणजे हे अविनाशी, म्हणजे हे खूप पॉवरफुल झाले. मग हे उलटं, म्हणजे इथं लॉजिकमध्ये बसत नाही तुमच्या नीतीच्या आयोगाच्या. सो त्याच्यामुळे एलिमिनेट सी ऑप्शन, बिकॉज सी ऑप्शन इज नॉट इक्वल टू कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. याला ते लॉजिकमध्ये बसत नाही. तुम्ही सी उडवला बघा, सी उडवला, डायरेक्ट तुमचं उत्तर आलं. सी उडवला ABD. काहीच माहीत नाही तरी पण तुम्ही अटेम्प्ट करू शकता. बेसिक की नीती आयोग कायसाठी आहे. सो बाकीचे ऑब्जेक्टिव्ह बघा, फॉस्टरिंग कोऑपरेटिव्ह, हे सगळ्यात मेन ॲक्च्युली त्याचं ऑब्जेक्टिव्ह. ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ऑफ स्टेट्स, फॉर्म्युलेशन ऑफ प्लॅन्स ॲट विलेज लेवल, ॲग्रिगेशन ॲट हायर लेवल, स्पेशल अटेन्शन टू सेक्शन्स ॲट रिस्क ऑफ नॉट बेनिफिटिंग ॲडिक्वेटली फ्रॉम इकॉनॉमिक प्रोग्रेस. ज्या लोकांना असा इकॉनॉमिक प्रोग्रेसवरून फायदा होत नाही त्या सेक्शनवर जास्त फोकस करायचा. इकॉनॉमिक पॉलिसी दॅट इनकॉर्पोरेट्स नॅशनल सिक्युरिटी इंटरेस्ट, feedback for constant innovative improvements, partnership with national and international think tanks, creating a knowledge, innovation and entrepreneur support system, platform for resolution of intersectoral and interdepartmental issues, resolution नाही का, सॉल्व करायचे प्रॉब्लेम्स, स्टेट ऑफ आर्ट रिसोर्स सेंटर फॉर रिसर्च ऑन गुड गव्हर्नन्स, फोकस ऑन टेक्नॉलॉजी, हे जे प्रश्नात विचारले, अपग्रेडेशन अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. सो हे तुमचे उद्दिष्ट. 21 खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह, बरोबर आहे बघा, हत्ती चिन्ह आहे आपलं.
बी एन राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले, बरोबर आहे. एच व्ही अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्ट्समन, चीफ ड्राफ्ट्समन कोण होते? हे नव्हते, कोण होतं आपलं? एस एन मुखर्जी होते. हे बघा, ड्राफ्टिंग कमिटी वॉज फॉर्म्ड अंडर चेअरमनशिप ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर बाय द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली 29 ऑगस्ट 1947. आणि एस एन मुखर्जी वॉज द चीफ ड्राफ्ट्समन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. सो तुमचे मुख्य ड्राफ्ट्समन कोण आहेत? तर एस एन मुखर्जी. आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार म्हणजेच काय? कॅलिग्राफर होते. सो हे बरोबर आहे चौथं. तिसरं तुमचं रॉंग आहे. एस एन मुखर्जी नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, थांबू आपण इथं. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये